जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। स्वागत आहे तुमचं अक्कलकोटच्या महान योगी दयामूर्ती अनंत चमत्कारांचे अधिपती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महिमा गाथेत। आज आपण ऐकणार आहोत त्या अनंत दयाळू भक्तवत्सल संतांच्या कथा, ज्यांनी लाखो भक्तांना संकटातून सोडवलं आणि आयुष्याला नव दिशा दिलं। चला तर मग एकाग्र चित्तानं ऐकूया। जय जय रघुवीर समर्थ। अक्कलकोटचे महामानव युगपुरुष आणि अखंड अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल 19व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संतांनी अवतार घेतले, परंतु अक्कलकोटमध्ये प्रकटलेले श्री स्वामी समर्थ हे एक अनोखे चैतन्य होते। त्यांचा जन्म नेमका कुठे झाला, कोणत्या घराण्यात झाला याचा ठाव नाही, पण जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा संपूर्ण दख्खनमध्ये भक्तिभावाचे एक प्रचंड वादळ उठले। ते नेहमी म्हणायचे, भिऊ नकोस रे, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा वावर अगदी साधा, कधी मंदिरात, कधी वडाच्या झाडाखाली, तर कधी एखाद्या विठोबाच्या मंदिरात बसलेले दिसत। शरीरावर फक्त एक झगमगलेला कापडाचा तुकडा, पायात चप्पल नाही, केस विस्कटलेले, पण डोळ्यांत अपार तेज, करुणा आणि दैवी शक्ती भरलेली। त्यांच्या बोलण्यात गंभीरता आणि विनोद दोन्ही असत। भक्तांच्या डोळ्यात पाणी आणणारी वाणी आणि क्षणातच हसवून टाकणारा स्वभाव हेच त्यांचे वैशिष्ट्य। भक्तांसाठी अनंत करुणा। स्वामी समर्थ महाराजांचे आयुष्य म्हणजे भक्तांसाठी केलेले अनंत चमत्कार। गरीब शेतकरी त्यांच्याकडे आला तर त्याला धान्य मिळायचे, व्यापारी आला तर त्याचे नुकसान थांबायचे, आजारी व्यक्ती आली तर औषधाशिवाय रोग नाहीसा व्हायचा। ते नेहमी सांगायचे, अरे माझ्यावर नाही तर आपल्या अंतरीच्या परब्रह्मावर विश्वास ठेव। त्यांच्या प्रत्येक शब्दात भक्ताला श्रद्धा आणि धैर्य देणारा स्पर्श असायचा। चमत्काराची गोष्ट। एकदा एक गरीब ब्राह्मण स्वामींकडे आला। त्याच्या घरी अन्न नव्हतं, मुलं उपाशी होती। तो स्वामींसमोर रडू लागला। स्वामी हसले आणि म्हणाले, जा बघ तुझ्या घरी, भांड्यात जेवण तयार आहे। ब्राह्मण घरी गेला तर खरोखरच भांड्यात पुरेसं अन्न होतं। कोण आणून दिलं, कुणी केलं, कोणालाच ठाऊक नव्हतं, पण भक्ताच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। अशी अनेक उदाहरणं आहेत। कुणाला पाण्याशिवाय विहिरीत पाणी मिळालं, कुणाला नोकरी मिळाली, कुणाच्या संसारात शांतता निर्माण झाली। स्वामी समर्थ महाराज फक्त चमत्कार करत नव्हते, ते सतत उपदेश करायचे। ते म्हणायचे, कधीही अभिमान धरू नका, जप करा, भजन करा, नामस्मरण करा, भक्तीशिवाय मोक्ष नाही। त्यांच्या प्रत्येक वचनात जीवनाचं गूढ दडलं होतं। अक्कलकोट हे ठिकाण त्यांच्या नावानं जगप्रसिद्ध झालं। तिथं स्वामींचा वड आजही उभा आहे। हजारो भक्त त्या वडाखाली बसून समाधानी होतात। तेथे येणाऱ्या प्रत्येकाला एकच अनुभव येतो, जणू आजही स्वामी समर्थ आपल्याजवळ आहेत। भक्तांचे अनुभव भक्त सांगतात, कुणी शेतीतून भरघोस पीक मिळालं म्हणून स्वामींना मानतो, कुणी मोठ्या संकटातून बाहेर पडला म्हणून त्यांचा आभारी आहे, कुणाला संसारात शांती मिळाली, तर कुणाला फक्त त्यांच्या दर्शनाने आत्मशांती मिळते। खरं म्हणजे स्वामी समर्थांचा चमत्कार हा भक्ताच्या श्रद्धेतून घडतो। अंतिम उपदेश। आपल्या अखेरच्या दिवसांतही ते भक्तांना म्हणाले, जप करा, नामस्मरण करा, मी आलोय, मी आहे आणि पुढेही राहीन। 1878 साली त्यांनी देह ठेवला, पण भक्तांच्या अंतःकरणात ते आजही जिवंत आहेत। त्यांचा एकच संदेश, जय जय रघुवीर समर्थ, या मंत्रात अनंत शक्ती आहे। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांची ही महिमा गाथा सांगून संपणारी नाही। त्यांच्या चमत्कारांची गणना करायला गेलो तर समुद्राला मोजमाप असेल, पण स्वामींच्या करुणेला नाही। आजही जर तुम्ही त्यांच्या नावाने एक मंत्र उच्चारलात तर संकट दूर होतात, मन शांत होतं आणि आत्म्याला समाधान मिळतं। भिऊ नकोस रे, मी आहे तुझ्या पाठीशी, हा त्यांचा दिलासा आजही प्रत्येक भक्ताच्या आयुष्याला आधार देतो। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांची महिमा गाथा ही शब्दात सांगून संपणारी नाही, पण एक मंत्र मात्र नेहमी लक्षात ठेवा, भिऊ नकोस रे, मी आहे तुझ्या पाठीशी। स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो। पुन्हा भेटूया अशाच भक्तिरसाने ओथंबलेल्या कथांमध्ये। तोवर सारेजण एकत्र जयघोष करूया। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।